Hello students, I am Professor Raj Shinde, your chemistry teacher. Today we are going to start the most interesting topic in physical chemistry. The name of topic is chemical thermodynamics. तर विद्यार्थी मित्र आज आपण chemical thermodynamics हा आपण टॉपिक स्टार्ट करतोय. तर या केमिकल थर्मोडायनामिक्स जर आपण पाहिलं तर केमिस्ट्री मध्ये सगळ्यात महत्वाचा कन्सेप्च्युअल फंडामेंटल टॉपिक जो आहे तो त्याचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. म्हणजे आपण जर एचएससी बोर्ड एक्झामिनेशन जर पाहिले आपण तर एचएससी बोर्ड एक्झामिनेशन मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की केमिकल थर्मोडायनामिक्स वरती जास्त वेटेज तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन आहे जसं की एमएसटी सीईटी एक्झामिनेशन आहे, नीट एक्झामिनेशन आहे, JEE एक्झामिनेशन आहे, ह्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स हे तुम्हाला जास्त विचारले गेलेले पाहायला मिळतात. म्हणजे वेटेज जर पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर हा टॉपिक आपल्याला जास्त महत्वाचा पाहायला मिळतो. आता हे केमिकल थर्मोडायनामिक्स का एवढा महत्वाचा आहे? कारण केमिकल थर्मोडायनामिक्स शिकल्यानंतर तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे, जे फंडामेंटल तुमचे क्लिअर होणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये पाहायला मिळणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गॅल्व्हॅनिक सेल असतात आणि त्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होत असतात आणि स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होऊन त्यापासून आपल्याला पोटेन्शियल मिळतं आणि ते सेल पोटेन्शियल आहे. ते सेल पोटेन्शियल आपण एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलचं किती आहे, त्यामध्ये काय स्पॉन्टेनिटीचा रोल काय आहे, हे सगळं आपण थर्मोडायनामिक्सच्या सहाय्याने काय करू शकतो, आपण सांगू शकतो. त्याचबरोबर अजून एखादं एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं झालं तर मेटलर्जी. मेटलर्जी जर बघितलं आपण तर इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की वेगवेगळे जे मेटल्स असतात जसं की आयर्न असेल, कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे झिंक असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स काय करतात इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काय केले जातात, एक्स्ट्रॅक्ट केले जात असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ओर असतात ज्याला मराठीमध्ये आपण धातोगी म्हणतो आणि त्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, हे मेटल सर्व काय करायचं एक्स्ट्रॅक्ट केले जात असतात. त्या प्रोसेसमध्ये आपल्या मेटलमध्ये असं पाहायला मिळतं की एखाद्या ओरचं जर तुम्हाला मेटलमध्ये जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं जर असेल तर त्यासाठी रिड्युसिंग एजंट काय केला जातो, यूज केला जातो. ह्या रिड्युसिंग एजंटचा रोल काय राहतो की जो मेटलचा ओव्हर असणार आहे त्या मेटल ओव्हरचं कन्व्हर्जन मेटलमध्ये करण्यासाठी. मग आता हा रिड्युसिंग एजंट जो आहे की जो ओव्हरचं कन्व्हर्जन मेटलमध्ये करतो तो रिड्युसिंग एजंट कोणता यूज करायचा, कधी विचार केलाय आपण? तर याच्यामध्ये बघितलं तर विथ द हेल्प ऑफ थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्सच्या सहाय्याने आपल्याला असं समजतं की एखादा रिड्युसिंग एजंट कोणत्या टेम्परेचर कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. हे इलिंगम डायग्राम नावाचे कन्सेप्ट आहे. हे इलिंगम डायग्रामच्या सहाय्याने आपण एखादा बेस्ट रिड्युसिंग एजंट एखाद्या रिडक्शन प्रोसेस मध्ये कोणता यूज करायचा हे आपण त्या सहाय्याने काय करू शकतो, सांगू शकतो. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्र, केमिस्ट्री हा विषय आवड नाही, तर फिजिकल केमिस्ट्री तर अजिबात नाही. फिजिकल केमिस्ट्री तर अजिबात नाही. फक्त महत्वाची गोष्ट काय की ज्यावेळी आपण फिजिकल केमिस्ट्री मधले टॉपिक्स आपण स्टडी करत असतो त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही कन्सेप्ट किंवा जे फंडामेंटल्स आम्ही शिकवत असतो ते कन्सेप्ट किंवा फंडामेंटल्स समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ज्यावेळी आपण हे फंडामेंटल्स सगळे समजून घेतो त्यावेळी त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स जर डे टू डे दररोज जर आपण रीड केल्या, प्रॉपर त्याची प्रॅक्टिस केली आणि त्याच्या सेल्फ नोट्स जर तयार केल्या, ह्या जर गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मधले हे टॉपिक सहज इझी गेलेले आपल्याला पाहायला मिळत असं लक्षात घ्या. बघूया आता आपण केमिकल थर्मोडायनामिक्स पाहतो. आता केमिकल थर्मोडायनामिक्स हा जो काही टॉपिक आहे इट इज रिलेटेड टू एनर्जी चेंज. इट इज रिलेटेड टू एनर्जी चेंज म्हणजे एंटायर टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत की जो हीट चेंज असणार आहे, जे एनर्जी असणार आहे, एनर्जीचं इंटर कन्व्हर्जन आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं केमिकल थर्मोडायनामिक्स स्टार्ट करण्याच्या अगोदर देर इज नीड टू स्टडी द कन्सेप्ट ऑफ एनर्जी. तर एनर्जी कन्सेप्ट आपल्याला जास्त शिकणं गरजेचं पडणार आहे. हे काय सगळं पडणार आहे, जर तुम्हाला त्यातले बेसिक फंडामेंटल जर माहित असेल तरच तुम्हाला केमिकल थर्मोडायनामिक्स समजला जाणार आहे. तर बघूया आपण की हे एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे. ओके, आता यामध्ये जर बघितलं तर एक आपल्या सर्वांना माहिती आहे की जे युनिव्हर्स आहे हे युनिव्हर्स दोन गोष्टींनी बनले आहे. पहिले महत्वाचं म्हणजे काय, एनर्जी, आणि सेकंड जे आहे दॅट इज मॅटर. आणि आवर टॉपिक इज रिलेटेड टू एनर्जी. आपला जो टॉपिक आहे हा एनर्जीचे रिलेटेड आहे. सो वी आर मोर फोकस ऑन एनर्जी. आपण एनर्जीवर काय करणार आहोत, आपण फोकस करणार आहोत. आता यामध्ये जर आपण जर पाहिलं तर आपल्या सभोवताली म्हणजे ज्यावेळी आपण एनर्जीचा अभ्यास करणार आहोत आणि एनर्जीचा अभ्यास करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की आपल्या सभोवताली जर बघितलं तर एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला पाहायला
मिळत असतात, की ज्यामध्ये एका एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला दुसऱ्या एनर्जीमध्ये झालेलं पाहायला मिळतं, दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्जन झालेलं पाहायला मिळतं. ओके, तर बघूया आपण हे जे काय इंटर कन्व्हर्जन डे टू डे लाईफ मध्ये होतं हे कशा पद्धतीने होतं, कोणत्या एनर्जीचं कन्व्हर्जन कोणत्या एनर्जीमध्ये होतं, हे सगळ्या गोष्टी बेसिकली काय करायच्या पाहायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जो आज फर्स्ट व्हिडिओ आपण थर्मोडायनामिक्सवरचा जो आपण जस्ट आपण स्टार्ट केलेला आहे, तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ आपण सगळेजण पाहणार आहात. तर हा व्हिडिओ माझा पाहिल्यानंतर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या जो काय राज सर केमिस्ट्री 69 नावाचा एक चॅनल मी 100% फ्री एज्युकेशनल चॅनल काय केलंय विद्यार्थ्यांचं स्टार्ट केलंय. जे विद्यार्थी 11वी 12वी एमएसटी सीईटी एक्झामिनेशन एमएसटी सीईटी एक्झामिनेशन असेल, नीट किंवा जेईची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल मी काय केलं स्टार्ट केलेला आहे. त्यामुळे माझ्या चॅनल जो आहे त्याला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर माझा व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली त्याला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, आणि जर काय तुमचे डाऊट्स असतील तर ते डाऊट्स काय करा तुम्ही माझ्या बरोबर करू शकता, कमेंट सेशन मध्ये लिहून आपण त्याच्यावरती डिस्कशन करू शकतो. तर लेट्स स्टार्ट आवर टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट सेशन, दॅट इज ऑन एनर्जी. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला सगळ्यांना एनर्जी म्हणजे काय आहे हे माहित असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे पहिला जो आहे दॅट इज द एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला? एनर्जी असं म्हणतो. म्हणजे एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एनर्जी? मराठीमध्ये आपण त्याला ऊर्जा म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? ऊर्जा म्हणतो. आता इंग्लिशमध्ये एनर्जी बरोबर काय म्हणतो आपण? म्हणजे मोस्टली आपण बघतो की एनर्जी कमी आहे, एनर्जी जास्त आहे. एनर्जी एक फ्रिक्वेंटली वर्सॅटाइल वर्ड आहे की जो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी तो पाहायला मिळतो. मराठीमध्ये आपण काय त्याला म्हणतो? ऊर्जा असं म्हणतो. मग एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी म्हणजे काय? दॅट इज कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क किंवा त्याला कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क, म्हणजे एखादं कार्य करायचंय किंवा एखादं काम करायचंय त्याला लागणारी क्षमता किंवा त्याला लागणारी क्षमता आपण किंवा त्याला आवश्यक असणारी क्षमता त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असं म्हणतो. एनर्जी इज सिम्पली कॉल्ड एज कॅपॅसिटी टू डू वर्क. त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असं म्हणतो. मग आता ही एनर्जी, द एनर्जी डेफिनेशन इम्प्लाइज दॅट, ही जी काही एनर्जी डेफिनेशन ही काय इम्प्लाइज करते? सपोज एखादा ऑब्जेक्ट घेतला, आपण एखादा ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टला जर आपण हिट केलं, ऑब्जेक्टला एखाद्या आपण हिट केलं तर त्यावेळी त्याची एनर्जी, त्याचं असणारं टेम्परेचर कसं असणार? हाय असणार. आणि जर त्याचे टेम्परेचर जर हाय असेल तर त्याची एनर्जी काय होणार? वाढली जाणार. आणि जर एनर्जी वाढत असेल तर डेफिनेटली इट हॅज मोर टेंडन्सी टू डू वर्क. तर त्याची वर्क करण्याची टेंडन्सी काय होते? जास्त होते. म्हणजे सपोज असं विचार करा की मी एक सेम व्हॅल्यूम मध्ये एक गॅस घेतलेला आहे की एका गॅसचं जे काही टेम्परेचर असणार आहे ते टेम्परेचर जास्त आहे आणि दुसरं जे व्हॅल्यूम घेतलेलं आहे गॅस आहे त्याचं टेम्परेचर कसं आहे? कमी आहे. म्हणजे एक हॉट गॅस आहे आणि कसा आहे? कोल्ड गॅस घेतलेला आहे. म्हणजे जर हॉट गॅस जर असेल तर त्याचं टेम्परेचर कसं असणार आहे? हाय असणार आहे. आणि जो कोल्ड गॅस असणार आहे त्याचं टेम्परेचर कसं असणार आहे? लो असणार आहे. म्हणजे हॉट गॅस जो असणार आहे त्याची एनर्जी कशी असणार आहे? हाय असणार आहे. आणि एनर्जी जास्त असल्यामुळं त्याची वर्क करण्याची जी टेंडन्सी असणार आहे ती वर्क करण्याची टेंडन्सी कशी असणार आहे? जास्त असणार. आणि ऍज कम्पेअर टू कोल्ड गॅस, म्हणजे कोल्ड गॅस जो असणार आहे त्याची जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. आणि हॉट गॅसची जी असणारी एनर्जी आहे ती जास्त पाहायला मिळते की ज्याच्यापासून आपल्याला जास्त वर्क केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हे सिंपली हा कन्सेप्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असं म्हणतो. आपण डे टू डे लाईफ मध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म बघायला मिळतात. आपल्याला एनर्जीचे फॉर्म बघायला मिळतात. पहिला जो महत्वाचा फॉर्म आहे दॅट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी आहे. सेकंड जो फॉर्म आहे दॅट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. सेकंड आपण काय म्हणतो? त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. थर्ड जो आहे दॅट इज कॉल्ड एज हीट एनर्जी. काय म्हणायचं त्याला? हीट एनर्जी म्हणायचं. त्यानंतर फोर्थ वन जो आहे दॅट इज कॉल्ड एज रेडिएशन एनर्जी. फोर्थ जो आहे दॅट इज कॉल्ड एज रेडिएशन एनर्जी आहे. फिफ्थ जो आहे दॅट इज कॉल्ड एज केमिकल एनर्जी. इट इज अब्रिव्हिएटेड एज सीई. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज अब्रिव्हिएटेड एज ईई. अँड लास्ट वन आहे न्यूक्लिअर एनर्जी. असे याच्यापेक्षा पण जास्त जे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म जे आहेत हे आपल्याला एनर्जीचे पाहायला मिळतात. लक्षात घ्या. आता यामध्ये हे वेगवेगळे फॉर्म आहेत. ही एनर्जी म्हणजे जे आपण ज्यावेळी एनर्जी ही गोष्ट समजून घेत असतो त्यावेळी हे एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पहिला फॉर्म आहे
पोटेन्शियल एनर्जी. सेकंड फॉर्म आहे कायनेटिक एनर्जी. थर्ड जो फॉर्म आहे एनर्जीचा कॉल्ड ॲज हीट एनर्जी किंवा त्याला आपण थर्मल एनर्जी पण असं म्हणतो आपण. नेक्स्ट जी फोर्थ नंबर आहे त्याला आपण रेडिएशन एनर्जी म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल एनर्जी म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतो आणि न्यूक्लिअर एनर्जी अँड सो मेनी मोर. अजून त्यापेक्षा पण जास्त तुम्हाला एनर्जीचे फॉर्म पाहायला मिळतात. सो लेट्स डिस्कस वन बाय वन. आपण वन बाय वन काय करूया आपण बघूया. पहिला जो महत्वाचा फॉर्म आहे दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. पहिला फॉर्म कुठला आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच अरायझेस ड्यू टू इट्स पोझिशन. कशामुळे मिळतं आपल्याला? पोझिशन मुळे. म्हणजे असा एनर्जीचा फॉर्म की जो पोझिशन मुळे क्रिएट झालेला पाहायला मिळतो अँड स्टेट ऑफ मॅटर. डेफिनेशन समजली सगळ्यांना? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच इज अरायझेस ड्यू टू इट्स पोझिशन अँड स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टेटची असणारी पोझिशन याच्यावरून जो एनर्जीचा फॉर्म क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एनी सिस्टम इज डिपेंड ऑन टेम्परेचर. कशावरती आपल्याला पाहायला मिळते? टेम्परेचर पाहायला मिळते. आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला. तर पोटेन्शियल एनर्जी आहे इट कॅन बी कॅल्क्युलेटेड. फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय आहे? दॅट इज फॉर्म्युला पीई इज इक्वल टू mgh. पीई इज इक्वल टू काय असणार? mgh. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार? दॅट इज mgh. m म्हणजे काय असणार आहे? मास असणार आहे. त्याचबरोबर g म्हणजे काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आणि h म्हणजे काय असणार आहे? हाईट. ओके. हाईट मुळे जो एक एनर्जीचा फॉर्म क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली म्हणजे महत्वाची गोष्ट आपल्याला माहित आहे पोटेन्शियल एनर्जी, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा. डेफिनेशन काय आहे? द एनर्जी विच इज अरायझेस ड्यू टू इट्स पोझिशन आणि स्टेट ऑफ मॅटर त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. पोटेन्शियल एनर्जी आहे ते आपल्याला टेम्परेचर वरती डिपेंड असलेले पाहायला मिळते. पोटेन्शियल एनर्जी इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला mgh. m म्हणजे मास आहे, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आहे आणि h म्हणजे काय आहे? हाईट आहे. आता ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ज्यावेळी आपण डे टू डे लाईफ मध्ये आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं झालं तर जसं आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृतीमध्ये एक महत्वाचा सण आहे नागपंचमी. बरोबर. नागपंचमीला काय करतात? वेगवेगळ्या ठिकाणी झोके वगैरे खेळण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी झोका वगैरे खेळत असतं. ह्या झोका खेळत असताना सुद्धा एनर्जी सर्व तिथं पाहायला मिळतो. सपोज असं एक एक्झाम्पल सिंपल घेऊया. सपोज एक पोझिशन आहे की ज्याच्यामध्ये काय केलंय, हा सपोज असं झोका आहे असं समजा. जसं फिजिक्स मध्ये एक सिंपल पेंडुलम जे आहे त्या सिंपल पेंडुलम टाईपचा. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्याची जी पोझिशन आहे ही जी पोझिशन तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते ह्या पोझिशनला. म्हणजे जर झोका ह्या पोझिशनला जर इथं आला तर त्यावेळी काय असणार आहे? तर त्याची हाईट मिळली जाणार आहे. ह्या कंडिशन मध्ये जर बघितलं आपण तर पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी कशी असणार आहे? मॅक्सिमम. आणि ज्यावेळी ही पोझिशन मध्ये येईल, पोझिशन मध्ये आल्यानंतर काय होणार आहे? ही जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ह्या पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन ज्यावेळी हा झोका मोशन मध्ये असेल त्यावेळी काय होणार आहे? पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये झालेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. आता ह्या कंडिशन मध्ये जर बघितलं तर हा पोटेन्शियल एनर्जी तर कशी असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे जर एखादा झोका असेल आणि तो स्थिर अवस्थेत जर असेल, स्टेडी स्टेट मध्ये जर असेल तर त्यावेळी त्याची असणारी जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे तो कशा असणार? 0 असणार. ज्यावेळी झोका ह्या पोझिशनला असेल त्यावेळी ग्राउंड सरफेस पासून तो हाईटला असणार आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी त्याची असणारी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी गेल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला कमी पाहायला मिळेल. म्हणजे ह्या स्टेट मध्ये जर बघितलं आपण तर पोटेन्शियल एनर्जी आपण कुठे जास्त असणार आहे कुठे कमी असणार आहे हे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर जे इंटर कन्व्हर्जन जे आहेत की ज्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक म्हणजे जर आपण बघितलं ओव्हरऑल तर यामध्ये पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन मोशन मध्ये आल्यामुळे काय झालं? पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन काय झालंय? कायनेटिक एनर्जी मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला सेकंड एक्झाम्पल घेऊया एखादं, जसं की वॉटर स्टोरेड इन रिझर्वायर. एखाद्या जलाशयामध्ये पाणी साठलेलं असतं. बरोबर. इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. यामध्ये आपण बघतो की जो वॉटर स्टोरेड इन रिझर्वायर आहे इट इज एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पण ज्यावेळी एखाद्या जलाशयाचे आपण ज्यावेळी दरवाजे उघडले जातात
त्यावेळी काय होतं, वॉटर काय होतं, फॉल होतं. वॉटर स्टार्ट टू फॉल. आणि वॉटर हे फॉलिंग स्टार्ट झाल्यामुळं जी पोटेन्शियल एनर्जी त्या वॉटरला मिळाली असते ती काय होते, तुम्हाला फॉलिंग झाल्यामुळे त्याचे कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे वॉटर स्टोअर इन रिझर्वायर हे बेस्ट एक्झाम्पल तुम्ही काय शकता, सांगू शकता. त्याचबरोबर अजून अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल आहे, जसं तुम्ही चंद्रा पिक्चर बघितलेला असेल. चंद्रा पिक्चर मध्ये गाणं आहे, बाण नजरतला घेऊनी आली सुंदरा. म्हणजे ह्याच्यामध्ये बघितलं तर बाण घेऊनी, बाण म्हणजे काय असणार आहे, धनुष्यबाण. असं एक इमॅजिन करा की माझ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आता धनुष्यबाण जर मी ताणलेलं आहे, तुमच्याकडे बघतोय मी, आणि माझ्या हातामध्ये काय धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण मी काय केलं, ताण. जेव्हा मी त्याला ताण देतोय, ताण दिल्यानंतर जो बाण असणार आहे, त्या बाणाची जी पोझिशन असणार आहे, ती जी एनर्जी असणार आहे ताणल्यानंतरची, त्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. आणि जेव्हा मी हा बाण सोडेल, बाण सोडल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की ही जी पोटेन्शियल एनर्जी तयार झाली होती, त्या पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये राहायला पाहायला मिळतं. तर हे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की पोटेन्शियल एनर्जी आपण डे टू डे लाईफ मध्ये काय करत असतो, पाहत असतो. दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. त्याचबरोबर सेकंड जी एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. कोणती आहे, कायनेटिक एनर्जी. मराठीमध्ये आपण त्याला गतिज ऊर्जा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, गतिज ऊर्जा म्हणतो. डेफिनेशन काय बघा, द एनर्जी विच अरायझेस ड्यू टू इट्स मोशन, कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. त्याला काय म्हणायचं, कायनेटिक एनर्जी तुम्ही काय शकता, म्हणू शकता. मराठीमध्ये आपण त्याला गतिज ऊर्जा असं आपण म्हणतो. आता कायनेटिक एनर्जीचे टाईप आहेत. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जी. फर्स्ट वन दॅट इज रोटेशनल एनर्जी, सेकंड वन दॅट इज व्हायब्रेशनल एनर्जी, थर्ड वन दॅट इज ट्रान्सलेशनल एनर्जी. असे वेगवेगळे त्याचे टाइप्स आपल्याला कायनेटिक एनर्जीचे पाहायला मिळतात. एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला, सपोज एखादा धबधबा आहे, धबधबा आपण आहे, सपोज ही हायर लेवल आहे आणि सपोज ही लोअर लेवलला आहे, आणि वॉटर काय होतंय, हायर लेवल टू लोअर लेवलला काय होतंय, फ्लो झाला आपल्याला पाहायला मिळतं. ह्या कंडिशन मध्ये बघितलं, जर पाणी स्टोरेड फॉर्म मध्ये जर असेल तर तिथे काय असणार आहे, जो एनर्जी फॉर्म असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. जर ते पाणी ज्यावेळी हे मोशन मध्ये येईल त्यावेळी काय होणार, पोटेन्शियल कन्व्हर्जन तुम्हाला कायनेटिक एनर्जी मध्ये राहायला पाहायला मिळेल. म्हणजे जिथं पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी पोझिशन मुळे असणार आहे, आणि कायनेटिक एनर्जी असणार आहे की तुम्हाला मोशन मुळे झालेली पाहायला मिळते. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये जर बघितलं तर जसं मी सांगितलं आता की जसं वॉटरफॉल असणार आहे, वॉटरफॉल मध्ये मोशन झाल्यामुळे काय होणार आहे, वॉटर हायर लेवल कडून लोअर लेवल कडे तुम्हाला फ्लो झालेला पाहायला मिळते. एका धनुष्यबाण जसं मी सांगितलं, जर बाण सोडल्यानंतर जी काही एनर्जी मिळते मोशन मुळे, त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी म्हणतो. काय आपण बघतो, सकाळी आपण फॉर एक्झाम्पल चालतो, वॉकिंग करतो. वॉकिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय की आपण मोशन मध्ये असतो. आपण कसं असतो, मोशन मध्ये असतो. किंवा काही वेळा आपण बघतो की ते काही पर्सन्स असतात ते रस्त्याने काय करतात, एक्सरसाइज करत असतात, धावत असतात. धावत असतात म्हणजे ते कशामध्ये असतात, मोशन असतात. वेगवेगळ्या गाड्या असतात, त्या गाड्या भरधाव वेगाने काय करतात, अशा पळत असतात. मग गाड्या ज्यावेळी ह्या मोशन हे असतात त्यावेळी ते कशामध्ये असतात, तर मोशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आकाशामध्ये जे पक्षी असतात ते पक्षी तुम्हाला उडत असलेले पाहायला मिळतात की ते काय करतात, तर त्यांचे जी मोशन मध्ये असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर ते हाईटला उडत असतात. कुठं असतात, हाईटला उडत असतात. त्यामुळे हाईटला असल्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. म्हणजे जेव्हा हे पक्षी आकाशात उडत असतात तेव्हा पोटेन्शियल एनर्जी पण त्यांच्याजवळ असते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, कायनेटिक एनर्जी मध्ये त्यांच्या बरोबर असते. म्हणजे टोटल जर सम बघितली तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतो. म्हणजे हे जी कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, अतिशय इंटरेस्टिंग असे एनर्जीचे फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नेक्स्ट आहे हीट एनर्जी, किंवा त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो. हीट एनर्जी किंवा आपण त्याला काय म्हणतो, थर्मल एनर्जी म्हणतो. आता हीट म्हणजे काय आहे, हीट ज्याला मराठीमध्ये आपण उष्णता म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, उष्णता असं म्हणतो. हीट इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इट इज अ form of energy which can be transferred from higher temperature to lower temperature. म्हणजे हीट जे आहे हा एक एनर्जीचा फॉर्म आहे की जो ट्रान्सफर होतो ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स मीन्स इट कॅन बी फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, किंवा हायर लेवल म्हणजे टेम्परेचर लेवल, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, त्याला आपण काय म्हणतो, हीट एनर्जी असं आपल्याला पाहायला म्हणतो. म्हणजे मोस्टली जर बघितलं तर बेस्ट एक्झाम्पल एखादं जर आपल्याला द्यायचं झालं तर बर्निंग फेनॉमेनॉन. म्हणजे सपोज काही एखादी घेतलं आपण, एखादं कोल असेल, वूड असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सीएनजी असेल, एलपीजी असेल, यामध्ये जर आपण बघितलं तर बर्निंग झालेलं बघायला मिळतं. आणि जिथं बर्निंग फेनॉमेनॉन आहे, कंबशन फेनॉमेनॉन आहे,
त्या ठिकाणी आपल्याला हीट लिबरेट झालेली पाहायला मिळते. म्हणजे जी एनर्जी आहे, म्हणजे सपोज मी एखादा माचीस घेतला आणि त्यामध्ये एखादी काडी घेतली आणि ती पेटवली, त्यावेळी जी एनर्जी तयार होते ते एनर्जीला काय म्हणायचं, हीट एनर्जी आपण असं म्हणू शकतो. लक्षात घ्या. त्याचबरोबर हे झाला हीट एनर्जी फॉर्म. आता नेक्स्ट 4 नंबर जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज रेडिएशन एनर्जी. कोणता आहे? रेडिएशन एनर्जी. आता रेडिएशन एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच इज असोसिएटेड विथ सनलाइट और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे अशी एनर्जी फॉर्म की जो सनलाइटशी बिलॉंग करतो, रेडिएशनशी बिलॉंग करतो, त्याला म्हणायचं आपण रेडिएशन एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण? रेडिएशन एनर्जी. ह्याचा जर यूज बघितला आपण तर एक्सरे मध्ये असेल, मायक्रोवेव्ह ओव्हन ज्या टेक्नॉलॉजी वगैरे बघायला मिळतात त्यामध्ये तुम्हाला हे रेडिएशन एनर्जीचा इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो. दिस फॉर्म वी कॉल्ड ॲज रेडिएशन एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट जो फॉर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रिकल एनर्जी. आता ही इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच इज प्रोड्युस्ड इन गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जी इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकल एनर्जी म्हटलं जातं. की ज्यामध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होतात आणि स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन होऊन त्यापासून इलेक्ट्रिसिटी काय होते? तयार होते. म्हणजे ओव्हरऑल प्रोसेस मध्ये केमिकल एनर्जी कन्व्हर्जन तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये झालेलं पाहायला मिळतं. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिकल एनर्जी. जसं एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं, बॅटरीज. आपण डे टू डे लाईफ मध्ये वेगवेगळ्या बॅटरीज असतात, वेगवेगळे सेल असतात, वेगवेगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मध्ये त्याचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जी इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हणतो. ते एक आज एक्झाम्पल अजून सांगायचं झालं तर लाइटनिंग फेनॉमेनॉन आहे. जसा आकाशात वीज चमकतात, वीज चमकते म्हणजे कोणती वीज तयार, म्हणजे कोणती एनर्जी तयार होते? तर तयार होते कोणती? इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हा फॉर्म आपण त्यामध्ये बघू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट फॉर्म जो आहे त्याला आपण केमिकल एनर्जी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी विच इज प्रेझेंट किंवा द एनर्जी विच इज स्टोर्ड इन केमिकल सबस्टन्स. केमिकल सबस्टन्स मध्ये स्टोर्ड फॉर्म मध्ये असणारी एनर्जी त्याला आपण काय म्हणतो? केमिकल एनर्जी असं म्हणतो. म्हणजे सायन्स काय सांगतं? सायन्स सांगतं की आपण जे फूड घेतो, जे अन्न खातो, ते फूड जे आहे इट इज ऑल्सो ए केमिकल सबस्टन्स. तो काय आहे? केमिकल सबस्टन्स आहे की ज्याचं कंबशन झाल्यानंतर जी एनर्जी मिळते त्याला आपण काय म्हणतो? केमिकल एनर्जी म्हणतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर जी फूड आहे, फूड इज ऑल्सो ए केमिकल. फूड म्हणजे सुद्धा काय आहे? एक प्रकारचं केमिकल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला केमिकल एनर्जी तयार झालेली पाहायला मिळते. लक्षात घ्या. त्याचबरोबर जे काही बर्निंग फेनॉमेनॉन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला केमिकल एनर्जी पाहायला मिळते. लक्षात घ्या. आणि लास्ट वन जे आहे दॅट इज न्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे एनर्जी विच इज असोसिएटेड विथ न्यूक्लियस ऑफ ॲटम वी कॉल्ड ॲज न्यूक्लिअर एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर एनर्जी असं म्हणतो. की जसं बघता तुम्ही वेगवेगळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात की ज्यामध्ये वेगवेगळे फ्युएल्स असतात. जसं न्यूक्लिअर फ्युएल, युरेनियम वगैरे इलेमेंट काय केलं तर तिथे यूज केले जातात आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी काय केली ती तयार केली जाते. त्यापासून एनर्जी काय केली? तयार केली जाते. मग त्यामध्ये न्यूक्लिअर फिशन रिएक्शन असतील किंवा न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन असेल, हे रिएक्शन तिथे परफॉर्म करून त्यापासून जे एनर्जी क्रिएट केली जाते त्या एनर्जीला काय म्हणायचं? न्यूक्लिअर एनर्जी म्हणायचं. काय म्हणा त्याला? न्यूक्लिअर एनर्जी. तर हे वेगवेगळे एनर्जीचे फॉर्म्स आहेत हे आपल्याला पाहायला मिळत असत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? हे ज्यावेळी सगळे फॉर्म्स आपण पाहतो ह्या फॉर्म मध्ये आपल्याला शिकायचं काय आहे? कारण हे जे डिफरंट फॉर्म्स आहेत हे फॉर्म तुम्हाला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये इंटर कन्वर्ट झालेले पाहायला मिळतात. म्हणून लेवेस जो अँटोनी लेविशर नावाचा शास्त्रज्ञ होता त्यांनी काय केलं? एक लॉ सांगितला. त्या लॉला काय म्हणायचं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी तयारी करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. इट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. म्हणजे त्याचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतं. ह्याचा अर्थ असा आहे की एका फॉर्म मध्ये असणारी जी एनर्जी आहे हे डिसअपिअर होते आणि नवीन इक्विव्हॅलंट फॉर्म मध्ये एनर्जी आपल्याला अपिअर झालेली पाहायला मिळते. दिस इज सिम्पली कॉल्ड ॲज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या साहाय्याने आपण सांगू शकतो की हे जे वेगवेगळे फॉर्म आहेत हे आपल्याला इंटर कन्वर्ट झालेले पाहायला मिळतं. जसं की आपण पाहिलं की वॉटर स्टोर्ड इन रिझर्वायर, एनर्जी कुठली असणार? पोटेन्शियल एनर्जी असणार. ज्यावेळी आपण धरणाचे किंवा जलाशयाचे दरवाजे आपण उघडतो त्यावेळी आपल्याला असं आढळतं की ते वॉटर फॉलिंग मध्ये येतं. त्यावेळी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्जन काय होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये झालेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही शाहरुख खानचा स्वदेश पिक्चर बघितला असेल. त्या पिक्चर मध्ये शाहरुख खान जो आहे तो इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो.
इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं त्याचा म्हणजे जे गावात अंधार असतो त्या गावामध्ये लाईट जी आहे ती लाईट तयार करण्यासाठी तो काय करतो की जिथं पाणी साठलेलं असतं एखादं धरण सपोज आपण समजूया तिथून ते पाणी काय करतं हाय स्पीडनं मागवलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कन्व्हर्जन हे मोशनमुळे आल्यामुळे काय होतं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्या कायनेटिक एनर्जी जी आहे जे पाणी जे आहे हे टर्बाइन वरती आदळ गेल्यामुळं ते टर्बाइन काय होतं रोटेट होतं आणि टर्बाइन रोटेट झाल्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी काय होते तयार होते म्हणजे एका एनर्जीचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या एनर्जीमध्ये कंटिन्युअसली आपल्याला झालेलं पाहायला मिळतं लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण बघतो समुद्राच्या ठिकाणी जर आपण गेलो तर समुद्रात पाणी वेगळं खडकावं आदळ गेलेलं बघायला मिळतं म्हणजे जे वॉटर आहे वॉटर डॅशेस टू रॉक्स जर आदळ गेलं तर आपल्या तिथे हीट प्रोड्यूस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं किंवा जसं आपण डायनामो वगैरे असतो त्यामध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालेलं पाहायला मिळतं लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या बॅटरीज वगैरे असतात सेल असतात की ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर इलेक्ट्रोलायटिक सेल आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्जन तुम्हाला केमिकल एनर्जीमध्ये झालेलं पाहायला मिळतं. असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये एका एनर्जीचं फॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. तर आजच्या सेशन मध्ये आपण जो केमिकल थर्मोडायनामिक्सचा जो बेसिक पार्ट आहे दॅट इज द एनर्जी कन्सेप्ट आपण डेफिनेशन काय केली पाहिले आहे. त्याचबरोबर फॉर्म्स ऑफ एनर्जी हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत ते आपण पाहिलेत. त्याचबरोबर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या म्हणण्यानुसार जे काय एनर्जी आहेत त्या एनर्जीचं जे इंटरकन्व्हर्जन जे आहे ते इंटरकन्व्हर्जन कशा पद्धतीने होतं कोणत्या एनर्जी कन्व्हर्जन आपण डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल घेऊन काय केलं पाहिलेलं आहे. तर आजचा सेशन जो आहे इट इज टोटली रिलेटेड टू एनर्जी डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आणि इंटरकन्व्हर्जन ऑफ एनर्जी याबद्दल आपण काय केले पाहिलेला आहे. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स जे आहे ह्या केमिकल थर्मोडायनामिक्सच्या मोस्टली फ्रिक्वेंटली ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स आणि नवीन फंडामेंटल कन्सेप्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय करणार पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र आजच्या सेशन मध्ये आपण या सर्व गोष्टी काय केल्यात पाहिल्या आहेत. हा माझा जर व्हिडिओ आपल्यास जर आवडला असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा. त्याचबरोबर माझं चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर राज सर केमिस्ट्री 69 हा जो माझा युट्यूबचा चॅनल आहे त्याला सगळ्यांनी काय करा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये करायला विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच गायज टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.